तर या पंचगंगा प्रदूषणाच्या निमित्तानं ज्या बेसिनमध्ये येणारी जी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायत आहेत इथलं प्रदूषण पहिलं मुक्त व्हावं म्हणून तिथं त्या पद्धतीच्या सोयी पहिल्या आमच्या राज्य शासनाच्या माध्यमातून होणार आहेत आणि पंचगंगा प्रदूषणासाठी लागणारा जो सगळा निधी आहे ही देण्याची तयारी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दर्शवलेली आहे। त्यामुळं पंचगंगा प्रदूषण हे मुक्त होणार आहे। हे होत असताना पुराचा फार मोठा धोका आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला होतो। त्यासाठी 3200 कोटी रुपये जागतिक बँकेच्या सहाय्यानं आपल्याला मिळालेले आहेत आणि हे पुराचं पाणी अतिवृष्टी ज्यावेळी होईल हे दुष्काळी भागात वळवण्याचं नियोजन या माध्यमातून झाले, तेव्हा पूरहानी होणार नाही। पण पहिल्यांदा प्रदूषण मुक्ती हा विषय आहे आणि प्रदूषण मुक्ती करण्यासाठी जसं कोल्हापूरपर्यंतच्या सगळ्या गावांचा मी उल्लेख केला त्यावेळी कोल्हापूरपासून अगदी इचलकरंजीपर्यंत सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते। या सगळ्याचा विचार करून व्यापक अशा पद्धतीचा एक प्रस्ताव राज्य शासनाकडे दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले लवकरात लवकर मोठा निधी देईन। आणि मी मुख्यमंत्र्यांचा एवढ्यासाठी उल्लेख करतो की आजपर्यंत कोल्हापूरच्या संदर्भात दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळला आहे आणि ही प्रदूषण मुक्ती आम्ही करणार आहोत।